हलवाईसारखे अगदीच तोंडात न चिटकणारे न कच्चे राहणारे दाणेदार लाडू आपण कसे बनवायचे बेसनचे ते आज आपण पाहणार आहे. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल टू स्पून्स विथ नेहा. चला तर मग चालू करूया. पहिलं तर आपल्याला लाडू बनवण्यासाठी, बेसनचे लाडू बनवण्यासाठी हलवाई स्टाईल आपल्याला साखरेची तगार बनवून घ्यावी लागेल. तगार बनवण्यासाठी आपण पहिली गोष्ट म्हणजे कढई घ्यायची आहे, नॉनस्टिक घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एकाच वाटीचं माप घ्यायचं, एक वाटी फिक्स करायची आणि त्याच वाटीच्या मापाने आपण दोन वाट्या साखर घ्यायचं आहे आणि आपल्याला अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. गॅस एकदम स्पीडवरती ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी, नंतर गॅस स्लो करायचा आहे आणि हे पाणी आपण एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. 2 मिनटासाठी फक्त गॅस स्लो करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं साखर आहे ना ती खाली लागू नये म्हणून. ती ढवळायला सुरुवात केली की मग आपण गॅस एकदम स्पीडमध्ये करायचा आहे आणि कंटिन्युअसली आपण चमच्यानी मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ह्याच्या गठळ्या नाही होण्याकरता. आता ही जी साखर आहे ना ती आपल्याला एकदम घट्ट अशी त्याची आपल्याला तगार बनवायची आहे, म्हणजे एकदम सुकवायची आहे. ती सुकेपर्यंत, घट्ट होईपर्यंत हिला अशीच कंटिन्यू आपण ढवळत राहायची. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जसं दिसतंय, हे एकदम घट्ट असं झालं आहे, घीसारखं. अगदीच त्याला असं फेस सुटला आहे. असंच आपल्याला हवं आहे, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. पण जर आपण चमचा फिरवायचा थांबवला ना मिक्स करायचं, तर मग ह्याचे एकदम घट्ट असा गोळा तयार होतो. तसा आपल्याला नाही करायचं आहे. त्यामुळे हे असं कंटिन्युअसली हलवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून घी टाकायचं आहे. ऑइल टाकू नका, घी टाका 1 टेबलस्पून आणि असंच हे घट्ट होईपर्यंत हलवत राहा. ही कन्सिस्टन्सी आता बरोबर आहे, एवढंच आपल्याला घट्ट करायचं आहे. आणि गॅस आपल्याला आता बंद करून हे साईडला घेऊन पंख्याच्या खाली आपल्याला हे असं कंटिन्युअसली हलवत थंड करायचं आहे. जर तुम्ही हे असं सोडलं तर ह्याचा एक दगड तयार होईल, तो आपल्याला नको आहे. आपल्याला रवाळ अशी साखर हवी आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे कंटिन्युअसली असंच थंड करायचं आहे हलवत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे कसं घट्ट झालं, थंड झाल्याच्या नंतरला हे कसं घट्ट होत जाते. त्यामुळे हे खाली चिकटण्याची भरपूर शक्यता असते. त्यामुळे नॉनस्टिकच कढई किंवा नॉनस्टिक भांडंच वापरा ह्याच्यासाठी. हे असं कंटिन्युअसली हलवत थंड करून घ्या. ह्याच्यामुळे काय होतं, आपण तगार वापरल्यामुळे आपले लाडू आहेत ना एकदम दाणेदार बनतात. आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकायची गरज नाही लागत. फक्त आणि फक्त बेसनचेच लाडू, हे बेसनापासूनच आपण तयार करतो हे लाडू, आणि ते पण आपल्या घरच्या जे आपण दुकानातनं जे रेडीमेड बेसन आणतो ना त्याच्यापासून आपण हे लाडू तयार करू शकतो. आपल्याला हे जे लाडू आहेत ना ह्याच्यासाठी आपल्याला घरघंटी वरणा वगैरे चक्कीमधनं वगैरे पीठ दळून आणायची काही गरज नाही आहे. एकदम परफेक्ट असे न चिटकणारे आपले बेसनचे लाडू बनून तयार होतात. तुम्ही पाहू शकता आपली साखर बघा पूर्ण थंड झाल्यावरती कशी अगदी रव्यासारखी झालेली आहे. आणि आता आपण ही आहे ना जर ह्याच्यामध्ये गठ्ठे राहिले असतील तर आपण आहे ना ह्याला थोडंसं ही साईडला काढून घ्यायची आणि हे आहे ना हे खाली जे नॉनस्टिक कढई असून पण ही माझी हे बघा हे असे गट्टे खाली चिटकलेले होते, हे मी आता फोडून मिक्सरला लावून घेणार आहे. ही पूर्णच तगार तुम्ही एकदा 2 मिनटासाठी मिक्सरला लावून घ्यायची आहे. तरीही ती म्हणजे पीठ नाही होत, त्याचं रवाळच राहते ती. हे पहा, ही अशी असं आपल्याला हवं आहे, रवाळ एकदम दाणेदार. असं आपण एकदा सगळी तगार आपण मिक्सरला लावून घ्यायची आहे. आता आपण काय करायचं, एक दुसरी कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या सेम वाटीनी पीठ घ्यायचं आहे बेसनाचं पीठ आपण 3 वाट्या घ्यायचं आहे. हा रेशो एकदम परफेक्ट आहे. 3 वाटी बेसन असेल तर त्याच्यापेक्षा 1 वाटी कमी, म्हणजे 2 वाटी साखर. हा एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट गोडपणा मिळतो. जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही अर्धी वाटी साखर वाढवू शकता. असे 2 वाटी आपण बेसन टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं. आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे असंच कंटिन्यू ढवळायचं आहे थोडं 2 मिनटं. त्याच्यानंतर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. मधून तुम्ही आपण दुसरंही काही काम करायचं असेल तर करू शकतात. मधून ह्याच्यावरती फक्त लक्ष ठेवायचं आहे. 10 मिनटं आपल्याला हे असं ड्रायच रोस्ट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि ह्याचे आपल्याला गठ्ठे नाही व्हायला द्यायचे. सुकं असताना थोडं ते असं होईल, पण त्याच्यानंतर आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला घीचं प्रमाण आता नाही सांगत आहे, म्हणजे घी आपल्याला एकदाच नाही टाकायचं आहे. एकदाच जर तुम्ही घी टाकलं तर आपल्याला त्याचं प्रमाण कळत नाही. काही वेळेला काही बेसन असतं ना त्याच्यामध्ये जास्त घी लागतं. काही वेळेला
काय काय वेळेला आपल्याला कमी लागतं. बेसनाच्या त्या क्वालिटीवरती डिपेंड असतं आपल्याला घी किती लागेल. त्यामुळे बेसनामध्ये डायरेक्ट आपल्याला घी टाकायचं नाही आहे. नाहीतर मी तुम्हाला सांगेन 200 ग्राम घी लागलं म्हणून तुम्ही 200 ग्राम टाकाल, तर तसं नाही आहे. थोडं थोडं करून आपल्याला घी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत आपल्याला रोस्ट करून. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं घी टाकलं आहे आणि आता मी हे मिक्स करते आहे. थोडं थोडं जसं जसं लागेल तसं तसं प्रमाणामध्ये आपल्याला घी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एकदम असं प्रेस करून करून आपल्याला हे मिक्स करायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये अजिबात गठ्ठे नाही झाले पाहिजे. जर गठ्ठे राहिले तर मग लाडू खाताना आपल्याला कच्चा लागेल, कारण ते गठ्ठे काही शिजले जाणार नाहीत. ते असेच आपल्या खाण्यामध्ये येतील, तोंडामध्ये असेच कच्चे कच्चे येतील. तुम्ही पाहू शकता मी कसं एकदम प्रेस करून करून ते रोस्ट करत आहे, मिक्स करत आहे. स्लो गॅसवरती ही सगळी प्रोसिजर आपल्याला करायची आहे, नाहीतर मग आपले लाडू कच्चे लागणार चवीला आणि कडवटही लागणार. कच्चं पीठ कडू लागतं. आता हे जे स्पूनला जे आहे ते पण मी बघा कसं क्लिअर करून घेते आहे, नाहीतर मग परत त्याच्यामुळे आपल्या लाडूमध्ये कच्चं पीठ नको राहायला. परत ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं घी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करत आहे. अशाच प्रकारे हे थोडं थोडं घी टाकून तुम्ही मिक्स करून घ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायची गरज नाही लागत, कारण जी तगार असते ना ती दाणेदार असते. त्याच्यामुळे परफेक्ट हलवाई असंच बनवतात तगार करून. जर तुम्हाला साखरेची तगार बनवायची नसेल तर तुम्ही बताशा वापरू शकता. बताशा आणायची आहेत बाजारामधनं आणि ते मिक्सरला फिरवून त्याची पावडर बनवायची. ही पावडर नाही बनत बताशाची सुद्धा, तेही दाणेदार रवाळच बनतं. पण तगार तुम्ही घरीही बनवू शकता. इझिली बनते. अगदी जास्तीत जास्त 10 मिनटाचं काम आहे तगार बनवायचं. ते इझीही पडतं आणि चांगलीही बनते. आता तुम्ही पाहू शकता मी अजून थोडं याच्यामध्ये घी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करत आहे. हे जे ह्या पिठाला आपल्याला मिक्स करण्यामध्ये म्हणजे शिजवण्यामध्ये जराही घाई गडबड करायची नाही आहे. ते आरामात त्याला त्याचा टाईम घेऊन व्यवस्थित ह्याला मिक्स करत राहायचं आहे, शिजवत राहायचं. नाहीतर आपण जर घाई केली तर आपलं पीठ कच्चं राहणार, लाडू अजिबात चांगले लागणार नाही, कडू लागतील आणि तोंडामध्ये चिकटतील सुद्धा खाताना. कारण बेसनचे लाडू काही काही जण खायला आवडत नाहीत, कारण ते चिकट बनतात म्हणून. तर हे आपल्याला असं व्यवस्थित थोडं थोडं घी टाकून मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे मी मिक्स करून ह्यातले जे गठ्ठे होते ते व्यवस्थित असे दाबून दाबून प्रेस करून करून मिक्स करते आहे. ह्याच्यामध्ये मी कमीत कमी 5 वेळा थोडं थोडं करून घी टाकलेलं आहे आणि हे आता घट्ट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे कसं घट्ट घट्ट झालेलं आहे. एवढंच घी आता मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे. आणि हे जे पीठ आहे ना हे स्लो गॅसवरती, ही सगळी प्रोसिजर स्लो गॅसवरतीच करायची आहे. आणि हे जे पीठ आहे ना आपल्याला रेडी झालं आहे. हे कसं कळणार पूर्ण शिजलं आहे, जेव्हा ह्याच्यावरती एक अशी शाईन येते, चमकायला लागतं ना पीठ, तेव्हा समजून जायचं की आपलं पीठ आपले लाडू बनवण्यासाठी आपलं सारण तयार आहे. तर हे आता झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे थोडं पंख्याखाली थंड व्हायला ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात गठ्ठे राहिले नाही पाहिजे. मी परत परत सांगते आहे, नाहीतर मग ते लाडू खाताना कच्चे लागतील. हे जे सारण आहे ना ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला ते तगार म्हणजे साखर मिक्स नाही करायची आहे. जर आपण आता लगेच ह्याच्यामध्ये साखर टाकली तर मग आपली साखर मेल्ट होणार आणि आपल्या पिठामध्ये अजून ते असं ते पीठ एकदम सैल होणार. लाडू तर बांधले जाणार नाहीत, एकदम पातळ होईल आणि त्याचबरोबर ते चिकटही होईल, कारण आपली साखर मेल्ट होणार म्हणून ते चिकट होणार. आता हे जे आपलं पीठ आहे ना हे मी थंड करून तुम्ही पाहू शकता कशी चकाकी आलेली आहे, म्हणजे आपलं पीठ अजिबात कच्चं नाही आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे आहे ना मी हात लावू शकेन एवढं थंड झालेलं आहे. म्हणजे हात म्हणजे एकदमच कोमटच झालं आहे ते, त्याच्यात अजिबात गरम नाही आहे की मी ते हातात जरी घेतलं तरी पण अगदी लहान मुलंही हात लावू शकतील, एवढं ते थंड झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून साखर मिक्स करायची आहे. पण त्याआधी जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील ह्याच्यामध्ये तर मग तुम्ही ड्रायफ्रूट्सला असे बारीक बारीक कट करून ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता. मी ह्याच्यामध्ये हे बदाम वरती लावणार आहे त्याच्यावरती. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट्स हवं ते तुम्ही लावू शकता. तर मी हे असे कट करून घेतले. आता हे जे पीठ आहे ना ह्याच्यामध्ये आपण आपली जी तगार आहे ना ती थोडी थोडी करून मिक्स करायची, अगदी सगळीच नाही टाकायची, नाहीतर एकाच साईडला गोळा जातो. ती अशी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे.
आणि जेव्हा आपण तगार टाकणार ना तेव्हा आपण बाकीचं काहीच नाही, म्हणजे वेलची पावडर पण तेव्हा नाही टाकायची. आधी थोडीशी तगार टाकायची, साखर टाकायची, मिक्स करायचं, मग त्याच्यानंतर आपण वेलची पावडर टाकायची आहे. वेलची पूड मी इथे 15 वेलच्या घेऊन त्या व्यवस्थित चेचून घेतल्या, त्याची पावडर बनवून घेतली आहे. आणि आता हे याच्यामध्ये मिक्स केलं. जर आपण वेलची पावडर अगोदरच टाकली असती ना, तगार थोडी आधी मिक्स न करता, तर मग ती एकाच साईडला कुठेतरी गेली असते आणि एकाच साईडला वेलचीचे दाणे आले असते. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसं मी सांगते तसं जर स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केलं तर तुमचे लाडू नक्कीच छान बनतील. अगदी रवाळ अजिबात खालून चपटे होणार नाहीत, बनल्याच्या नंतर व्यवस्थित होतील. आणि हे असे दाबून दाबून पूर्ण असं मिक्स, थोडं थोडे साखर मिक्स करून असे आपण हे लाडू तयार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता हे परफेक्ट असा गोळा माझा तयार होतो आहे, लाडू तयार होतो आहे. एवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी तगार वापरायची आहे, अजिबात ती बाकी नाही ठेवायची आहे, कारण गोड एकदम परफेक्ट होतं. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून साखर टाकू शकता. तुम्ही पाहू शकता माझा लाडू तयार झालेला आहे एक. आणि हा जो लाडू बनवणार ना, ते बनवता बनवताच ह्याच्यावरती जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर बनवतानाच लावायचे. मी स्टार्टिंगच्या 2 लाडूंमध्ये विसरली होती, पण नंतर मी लावले आहेत सर्व ह्याच्यावरती बदाम. आता हे आहेत ना, अजिबात खाली चिपकत नाही, व्यवस्थित बनतात. आणि जर तुमचे लाडू वळत नसतील, जास्तच जर थंड झालं असेल, म्हणजे कोमट असतानाच तुम्हाला हे लाडू बनवायला घ्यायचे आहेत. जास्त जर तुमचं पीठ थंड झालं असेल आणि जर वळत नसतील ना लाडू, तर ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गरम घी टाकायचं आहे. हे पहा, माझे सगळे लाडू इथे बनून तयार आहेत. खूप छान आणि परफेक्ट असे बनलेले आहेत. मी डिशमध्ये ठेवून 1 तास तरी झाला असेल, पण तरीही हे लाडू खाली बसलेले नाही आहेत, चिपकलेले नाही आहेत. व्यवस्थित गोल, अगदी गोलच आहेत आकाराने. पाहू शकता तुम्ही, कुठलाही लाडू उचलून बघा, एकदम परफेक्टली खालून शेप एकदम राऊंडच आहे. कुठूनही जराही चपटा झालेला नाही आहे. थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. बाय.